कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पास करा आता। मला माहितीये तुम्ही बजरंगला मॅनिप्युलेट करून त्याच्याकडून खोटं बोलून घेतलंय। एवढं झालंय तरी पण तुम्ही आमच्यावर आरोपच करताय सुनबाई। हा सुनबाई, तुमच्या मनात आमच्याबद्दल इतका राग असेल तर आम्ही काय थांबत नाही इथं। माफ करा अधिपती, पण आम्ही काय आता इथं थांबू शकत नाही, जातो आम्ही। सुनबाई आणि ह्या घराला आम्ही इथं नगोय हे आम्हाला कळून चुकलंय। म्हणूनच अधिपती आम्ही तुम्हाला म्हणत होतो जाऊ द्या आम्हाला बाहेर, पण तुम्ही काय ऐकलं नाहीत आमचं। कालच गेलो असतो तर आमचा एवढा अपमान झाला नसता। आता ह्या पुढे आम्ही काय बी ऐकून घेणार नाही, तेवढी ताकदच नाही आमच्यात। जाऊ द्या आम्हाला। अधिपती आई साहेब, तुम्ही कुठे जाणार नाही। तगा थांबू आमास ते अधिपती। आता इथं थांबून काय बी उपयोग नाही आमचा। नाही, जा ना प्लीज जा। ए जाऊ दे बाबा तिला, आणि परत या घरात पाऊल ठेवू नकोस। आई साहेब कुठे जाणार नाहीत। अधिपती, तुम्हाला तुमची फॅमिली हवी आहे की त्या? आई साहेब बी आमची फॅमिलीच आहेत। अहो अधिपती, हे वडील आहेत तुमचे, यांनी जन्माला घातले तुम्हाला। मी 7 जन्मांचं वचन देऊन धर्मानं आणि कायद्यानं या घरात आलीये। या कुणी नाहीये, यांचं तुमच्याशी कायद्याचं नातं नाहीच आहे, रक्ताचं सुद्धा नाहीये। कळतंय का तुम्हाला अधिपती? रक्ताचं काय घेऊन बसला? रक्तापेक्षा जास्त मोठं नातं आहे। कायद्याचं काय नाटक सांगताय मला? हे मनाचं नातं आहे। हो, पण अधिपती तुमच्या मनात माझं, बाबांचं, घरातल्या इतर लोकांचं काहीच स्थान नाहीये का? सगळ्यांचं स्थान आहे, पण आमच्या आई साहेबांचं स्थान सगळ्यात वरचं आहे। ते काय माझ्या मनाला पटलं नाही बघा। पण मी काहीच नाही केलंय अधिपती। माझं डोसकं आता चालत नाही माझं। अहो, मी काहीच नाही केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवा। विश्वासच ठेवला होता। होता म्हणजे? नाही, सोडा आता, वाढवू नका, सोडा। होता म्हणजे काय सांगा ना? होता म्हणजे अधिपती जे काही केलंय ते यांनी केलंय। तुम्हाला कळते का या पुन्हा एकदा कारस्थान करण्यात यशस्वी झाल्यात? बस करा, कान किटली आमची। तुम्हाला माझं बोलणं आवडत नाही अधिपती, पण या वागतायत ते? त्या काय वागत नाहीत। अहो, असं काय करताय? त्यांनीच केलंय सगळं। काय केले ते दिसतंय चांगलं। नाही कळत आहे तुम्हाला? हा, नाही कळत आम्हाला। अडाणी आहे आम्ही। तेच बरं आहे। हेच म्हणते मी, तुम्ही अडाणी नाही आहात, यांनी तुम्हाला अडाणी ठेवलंय। यो बास की बोलू नका आता, बास। आता नाहीच बोलणार आहे मी। आता यांना घरातून बाहेर काढणार। मराठीत सांगितलेलं कळत नाहीये काय? मला कळतंय, तुम्हाला कळत नाहीये अधिपती। आई साहेब कुठं सुद्धा जाणार नाहीत। या अशा खोटारड्या व्यक्ती बरोबर मला या घरात राहणं शक्य नाहीये। पण तुम्हाला जो घ्यायचा असेल तो निर्णय तुम्ही घ्या। मी अधिपतीला भेटून येतो। ओंक्या, निघा तुम्ही दोघं। आता लई चिडचिड झाली आहे, निघा तुम्ही। आणि हो, आमच्या सुनबाईंना तुम्ही जी काही मदत केली, बजाला इथे धरून आणला,
त्याबद्दल थँक्यू बरं काय. या फॅमिलीसाठी तुम्ही जे काय करताय ते ही फॅमिली कधीच विसरणार नाही. अक्षरा, ए बाळा, तू त्याचं बोलणं मनावर नको घेऊ. मूर्ख आहे तो. मूर्ख नाही, नाही मूर्ख नाहीत ते. ए, तू मध्ये बोल नका. तुम्ही मध्ये पडू नका. जावा आता आराम करा. धनाजी, धनाजी, नाही आणला आत. मालक, बाबा जा तुम्ही, आराम करा. नाही बाळा, मी थांबतो इथे तुझ्याजवळ. मला राहू दे इथे. जा तुम्ही. धनाजी, अक्षरा, बाळा, मी तुझ्या बरोबर आहे. हा, मी आहे वर तुझ्या बरोबर आहे. मी आहे तिच्या बरोबर. सुनबाई, असं नाही करायचं कधी. बघितलं, चिडवलत ना आमच्या पोराला. इनाकारून डोसक्यात राग घालून गेले ती. कशा पाय करताय असं? सुनबाई, एक गोष्ट ध्यानात ठेवा. लोकांसाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतोय. आणि तुम्ही तर आता छोटा मोठा खड्डा नाही, मोठं भागदाडच खोदलंय. सुनबाई, बाईचं काम असतंय फॅमिलीला धरून ठेवणं, जोडून ठेवणं. फॅमिली तोडली की माणसं बी तुटत्यात. बघितलं ना मग आता कसे बोलले तुमच्याशी अधिपती ते. हा, आमच्यामध्ये भांडण झालं म्हणून तुम्ही जिंकलात असं समजू नका मॅडम. हे घर माझं आहे. या घरची लक्ष्मी मी आहे. लग्न करून आली या घरात, घुसले नाहीये. आणि अजून एक गोष्ट, तुमच्या या कट कारस्थानांमुळे मी घाबरेन असं समजू नका. कारण आता ही लक्ष्मी दुर्गेचं रूप घेणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.